संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 64 स्वमंतव्या मंतव्य प्रकाश खंड पहिला। सर्व तंत्र सिद्धांत अर्थात साम्राज्य सार्वजनिक धर्म अनादी काळापासून चालत आलेला आहे। सर्वजण तो नेहमीच मानित आले आहेत, आजही मानतात व यापुढेही मानत राहतील। म्हणूनच त्याला सनातन नित्य धर्म असे म्हणतात। त्याला कोणीही विरोध करू शकत नाही। अज्ञानी माणसे अथवा एखाद्या पंथाच्या लोकांकडून ज्यांची दिशाभूल करण्यात आली आहे असे लोक ज्याला खोटे समजतात व मानतात त्याचा स्वीकार बुद्धिमान करीत नाहीत। परंतु ज्याला आप्त म्हणजे सत्यमानी, सत्यवादी, सत्यकारी, परोपकारी, पक्षपातरहित विद्वान स्वीकारतात ते सर्वांच्या दृष्टीने मंतव्य म्हणजे मानण्यास योग्य, माननीय असते। याउलट जे अशा लोकांना मान्य नसते ते अमंतव्य असल्यामुळे ते प्रमाणभूत असत नाही। आता जे वेदादी सत्यशास्त्रे आणि ब्रह्मदेवापासून जैमिनी मुनीपर्यंत सर्वांनी मान्य केलेले ईश्वरादी पदार्थ आहेत तेही मी मान्य करतो आणि सर्व सज्जनांसमोर ते प्रकट करतो। जे भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांत सर्वांना समान रूपाने मानण्यास योग्य आहे तेच माझे मंतव्य आहे असे मी समजतो। एखादी नवीन कल्पना अथवा एखादा मतमतांतर प्रस्थापित करणे हा माझा हेतू मुळीच नाही, परंतु जे सत्य आहे ते मानणे व मानावयास लावणे आणि जे असत्य आहे ते सोडणे व सोडावयास लावणे हे माझे उद्दिष्ट आहे। मी पक्षपाती असतो तर आर्यावर्तात प्रचलित असलेल्या मतांपैकी एखाद्या मताचा आग्रह मी बाळगला असता, परंतु आर्यावर्तात किंवा इतर देशांत जो काही अधर्मयुक्त व्यवहार आहे त्याचा स्वीकार आणि ज्या धर्मयुक्त गोष्टी आहेत त्यांचा त्याग मी करीत नाही व करू इच्छित नाही, कारण असे करणे मनुष्य धर्माच्या विरुद्ध आहे। जो मननशील असेल आणि इतरांची सुखदुःखे व लाभहानी ही आपलीच आहेत असे समजेल त्यालाच मनुष्य म्हणावे। माणसाने अन्याय करणाऱ्या बलवानालाही भिता कामा नये व धर्मपरायण दुबळ्यालाही भ्यावे। इतकेच नव्हे तर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी धर्मात्म्यांचे रक्षण, उन्नती व प्रियाचरण करावे। मग ते धर्मात्मे अत्यंत अनाथ, दुर्बळ व गुणरहित असले तरी हरकत नाही। तसेच जर एखादा अधर्मी चक्रवर्ती सनाथ, महाबलवान आणि गुणवान असला तरीही त्याचा नाश, अवनती व अप्रियाचरण माणसाने सदैव करावे। अर्थात शक्य असेल तोपर्यंत अन्याय करणाऱ्यांच्या सामर्थ्याची हानी व न्यायी लोकांच्या सामर्थ्याची उन्नती त्याने नेहमी करावी। हे करीत असताना त्याला कितीही दारुण दुःख भोगावे लागले, किंबहुना प्राणही द्यावा लागला तरी त्याने या माणुसकीरूपी धर्माचा त्याग कधीही करू नये। आता मी ज्या ज्या पदार्थांचा जो अर्थ मानतो त्यांचे वर्णन थोडक्यात येथे करतो। त्यांची विस्तृत व्याख्या या ग्रंथामध्ये त्या त्या प्रकरणात केलेली आहे। ते पदार्थ असे: क्रमसंख्या 1। प्रथम ईश्वर, याला ब्रह्म, परमात्मा इत्यादी नावे आहेत। तो सच्चिदानंदादी लक्षणांनी युक्त आहे। त्याचे गुण, कर्म, स्वभाव पवित्र आहेत। तो सर्वज्ञ, निराकार, सर्वव्यापक, अजन्मा, अनंत, सर्वशक्तिमान, दयाळू, न्यायकारी, संपूर्ण सृष्टीचा कर्ता, धर्ता, हर्ता, सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार सत्य न्यायाने फळ देणारा वगैरे लक्षणांनी युक्त आहे। त्यालाच मी परमेश्वर असे मानतो। क्रमसंख्या 2। चारही वेद म्हणजे विद्या धर्मयुक्त ईश्वर प्रणित संहिता मंत्रभाग, निर्भ्रांत अर्थात भ्रमरहित व स्वतः प्रमाण आहेत
असे मी मानतो. ते स्वतःच प्रमाणरूप आहेत. ते प्रमाणित आहेत हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे सूर्य व दीपक हे आपले स्वरूप स्वतःच प्रकाशित करतात आणि पृथ्वी वगैरे इतर पदार्थांनाही प्रकाशयुक्त बनवतात, त्याप्रमाणे चारही वेद स्वयंप्रकाशित आहेत. या 4 वेदांचे ब्राह्मण नावाचे ग्रंथ, 6 अंगे, 6 उपांगे, 4 उपवेद आणि 1127 वेदांच्या शाखा हे सर्व वेदांच्या व्याख्या करणारे ग्रंथ ब्रह्मादी महर्षींनी रचलेले आहेत. त्यांना मी परतः प्रमाण म्हणजे वेदांना अनुकूल असल्यास प्रमाण मानतो आणि त्यामध्ये जी वचने वेदांच्या विरुद्ध आहेत त्यांना मी अप्रमाण मानतो. क्रमसंख्या 3. धर्माधर्म. जे पक्षपातरहित न्यायाचरण, सत्यभाषण आदींनी युक्त ईश्वराज्ञा आहे, जे वेदांच्या अविरुद्ध आहे, त्याला मी धर्म मानतो. आणि जे पक्षपात सहित अन्यायाचरण, मिथ्या भाषण आदींनी युक्त व ईश्वरी आज्ञेचा भंग करणारे आहे, वेदांच्या विरुद्ध आहे, त्याला मी अधर्म मानतो. क्रमसंख्या 4. जीव. जो इच्छा, द्वेष, सुख, दुःख, ज्ञान आदी गुणांनी युक्त, अल्पज्ञ, नित्य आहे, त्याला मी जीव मानतो. क्रमसंख्या 5. जीव आणि ईश्वर. जीव आणि ईश्वर हे स्वरूप व वैधर्म्य यामुळे भिन्न आणि व्याप्य व्यापक व साधर्म्य यामुळे अभिन्न आहेत. अर्थात ज्याप्रमाणे आकाशापासून मूर्तिमान द्रव्य कधी भिन्न नव्हते, नाही व नसेल आणि कधी एक नव्हते, नाही व नसेल, त्याचप्रमाणे परमेश्वर व जीव हे व्याप्यव्यापक, उपास्य उपासक आणि पिता पुत्र आदी संबंधांनी युक्त आहेत असे मी मानतो. क्रमसंख्या 6. अनादी पदार्थ 3 आहेत. एक ईश्वर, दुसरा जीव आणि तिसरी प्रकृती म्हणजेच जगाचे कारण. यांनाच नित्य असेही म्हणतात. जे पदार्थ नित्य आहेत त्यांचे गुण, कर्म व स्वभावही नित्य आहेत. क्रमसंख्या 7. प्रवाहाने अनादी. संयोगाद्वारे जी द्रव्ये, गुण व कर्मे उत्पन्न होतात ती वियोगानंतर उरत नाहीत, परंतु ज्या सामर्थ्यामुळे प्रथम संयोग होतो ते सामर्थ्य त्यांच्यात अनादी असते. त्या सामर्थ्यामुळे पुन्हा संयोग होईल आणि वियोगही होईल. या तिन्हींना मी प्रवाहाने अनादी मानतो. क्रमसंख्या 8. सृष्टी. वेगवेगळ्या द्रव्यांचा ज्ञानयुक्तीपूर्वक मेळ होऊन नाना रूपे धारण करणे म्हणजे सृष्टी होय. क्रमसंख्या 9. सृष्टीचे प्रयोजन. सृष्टीच्या निर्मितीद्वारे ईश्वराच्या गुण, कर्म, स्वभावाची सार्थकता होणे हे सृष्टीचे प्रयोजन आहे. उदाहरणार्थ, एकाने दुसऱ्याला विचारले की डोळे कशासाठी आहेत? त्याने सांगितले की पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे सृष्टी करण्याच्या ईश्वराच्या सामर्थ्याची सार्थकता सृष्टी निर्मित करण्यात आहे. तसेच जीवांना त्यांच्या कर्माचा सुखदुःख रूप फळांचा अनुभव यथावत भोग करावयास लावणे वगैरे गोष्टींचाही त्यात समावेश होतो. क्रमसंख्या 10. सृष्टी सकर्तृक आहे. तिचा कर्ता पूर्वी सांगितलेला ईश्वर आहे. कारण सृष्टी रचनेच्या प्रत्यक्षाद्वारे ज्ञानाची आवश्यकता जाणवते आणि जड अर्थात अचेतन पदार्थात स्वतः होऊन बियाण्याचे आकार धारण करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे सृष्टीला कर्ता आवश्यक आहे. क्रमसंख्या 11. बंध. सनिमित्तक म्हणजे अविद्या निमित्त, म्हणजे बंधाचे कारण अविद्या ही आहे.
सारी पापकर्मे ईश्वरा व्यतिरिक्त इतरांची उपासना करणे, अज्ञान वगैरे गोष्टी अंती दुःखदायक ठरतात. म्हणून हा बंध आहे. त्याची इच्छा नसते, परंतु तो भोगावा लागतो. क्रमसंख्या 12. मुक्ती. सर्व दुःखांतून मुक्त होऊन बंधरहित सर्वव्यापक ईश्वराच्या सृष्टीत स्वेच्छेने विचरण करणे आणि ठरलेल्या काळापर्यंत मुक्तीचा आनंद उपभोगून पुन्हा जगात येणे म्हणजे मुक्ती होय. क्रमसंख्या 13. मुक्तीची साधने. ईश्वरोपासना म्हणजे योगाभ्यास, धर्मानुष्ठान, ब्रह्मचर्य यांच्याद्वारे विद्या प्राप्त करणे. आप्तविद्वानांचा सत्संग, सत्यविद्या, सुविचार आणि पुरुषार्थ वगैरे मुक्तीची साधने होत. क्रमसंख्या 14. अर्थ. जो धर्मानेच प्राप्त केला जातो तो अर्थ होय आणि जो अधर्माने मिळविला जातो तो अनर्थ होय. क्रमसंख्या 15. काम. धर्म व अर्थ यांच्या साह्याने प्राप्त केला जातो तो काम म्हणजे कामना होय. क्रमसंख्या 16. वर्णाश्रम. वर्णाश्रम हे गुणकर्माच्या योग्यतेवर आधारलेले आहेत असे मी मानतो. क्रमसंख्या 17. राजा. जो शुभगुण, कर्म व स्वभाव यांनी सुशोभित असतो, पक्षपातरहित न्याय धर्माचे पालन करतो, प्रजेशी पित्याप्रमाणे वागतो आणि प्रजाजनांना आपल्या मुलांसमान मानून त्यांची उन्नती व्हावी, त्यांचे सुख वृद्धिंगत व्हावे यासाठी सतत प्रयत्न करतो तो राजा होय. क्रमसंख्या 18. प्रजा. जी पवित्र गुण, कर्म व स्वभाव यांनी युक्त असते, पक्षपातरहित न्यायधर्माचा अवलंब करून राजा व प्रजा यांचे कल्याण चिंतिते, राजद्रोह न करता राजाशी मुलांप्रमाणे वागते ती प्रजा होय. क्रमसंख्या 19. न्यायकारी. जो नेहमी विचार करून असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करतो, अन्याय करणाऱ्यांचे पारिपत्य करतो, न्याय करणाऱ्यांना प्रोत्साहन देतो, आपल्या आत्म्याप्रमाणे सर्वांचे हितचिंतन करतो तो न्यायकारी होय. तो योग्य आहे असे मी समजतो. क्रमसंख्या 20. मी विद्वानांना देव, अविद्वानांना असुर अर्थात अदेव, पाप्यांना राक्षस आणि अनाचार करणाऱ्यांना पिशाच्च समजतो. क्रमसंख्या 21. देवपूजा. विद्वान, माता, पिता, आचार्य, अतिथी, न्यायी राजा व धर्मपरायण लोक, पतिव्रता स्त्री आणि पत्नीव्रती पती यांचा सत्कार करणे याला देवपूजा असे म्हणतात. या विपरीत जी पूजा तिला मी अदेवपूजा समजतो. या थोर व्यक्तींना मी पूज्य समजतो आणि इतर दगडधोंड्यांच्या जड अर्थात अचेतन मूर्तींना मी सर्वथा अपूज्य समजतो. क्रमशः